नाशिकमधील सिन्नरमध्ये सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने सायकल दिंडी काढण्यात आली। या दिंडीत 152 वारकरी सहभागी झाले। सिन्नर ते पंढरपूर 350 किलोमीटरचा प्रवास करत 3 दिवसात ही दिंडी आता पंढरपुरात पोहोचेल। अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात सामाजिक कार्यकर्ता मेधाताई पाटकरांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। सांगली आणि कोल्हापूरमध्ये येणाऱ्या महापुराच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत विचार करावा असं निवेदन त्यांनी दिलंय। साताऱ्यातला वेण्णा तलाव हा पूर्ण क्षमतेने भरलाय। मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीला पाणी पुरवठा करणारा वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानं आता तेथील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। वर्ध्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं पिकं कोमेजण्याची शक्यता आहे। त्यामुळे पीक जगवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे। शेतीसाठी शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। वन आणि वन्यजीव संवर्धन संरक्षणात देशानं मोठी झेप घेतली आहे। या काळात वृक्ष आच्छादनात देशानं आघाडी घेतली आहे, तर वाघांच्या संख्येत सुद्धा भारत प्रथम क्रमांकावर आलाय। कल्याण शिरफाटा रोडवरच्या पलावा जंक्शन इथे रेल्वे उड्डाणपुलाच्या 2 नव्या लेन या मार्चपासून सुरू करण्याचं आश्वासन आमदार राजेश मोरे यांनी दिलं होतं। मात्र कामाची गती संत असल्यानं या पुलाचं उद्घाटन मे अखेरीस होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बदलापूरचे रहिवासी दीपक पाठक यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। दीपक पाठक हे एअर इंडियाचे केबिन क्रू मेंबर होते। अपघातानंतर 9 दिवसांनी मृतदेह आज बदलापुरात आणला गेला। सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये एकाच नंबरच्या 2 कार आढळून आल्यात। यामुळे परिसरात खळबळ उडाली। या दोन्ही कार पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून याची चौकशी करताना या दोन्ही कार या सरकारी कर्मचाऱ्यांच्या असल्याचं समोर आलंय। बुलढाण्यातल्या लोणार सरोवरमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला। यावेळी माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांची देखील उपस्थिती होती। त्याचबरोबर प्रतापराव जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं। कोल्हापुरात योग दिवसानिमित्त शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ देखील सहभागी झाले। यावेळी 1 तासभर विविध योग प्रात्यक्षिकं सुद्धा करण्यात आली। जळगावच्या भुसावळमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात 10,000 नागरिकांनी सहभाग नोंदवला। योगासनांचा आता एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा समावेश होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली। नाशिकमध्ये गेल्या 10 वर्षांपासून योग विद्यापीठ व्हावं अशी मागणी होते। मात्र अद्याप केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून याला मंजुरी देण्यात आली नाहीये। त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पुन्हा एकदा ही मागणी करण्यात आली। भिवंडीत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं भाजपकडून योग दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती होती। या शिबिरात मोठ्या संख्येने भिवंडीवासियांनी सहभाग घेतला। नागपूरमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग कडून योग दिवस साजरा करण्यात आला। जलतरण तलावात योगासन करत योग दिन साजरा करण्यात आला। यामध्ये 4 वर्षांपासून 65 वर्षांच्या वृद्ध जलतरणपटूंनी भाग घेतला होता। शहापूर पोलीस ठाण्यात सुद्धा योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वृक्षारोपण करून पोलिसांनी योग दिन साजरा केला। त्याचबरोबर पोलिसांनी शिपायांबरोबर योग दिवसाचे धडे घेतले। जागतिक योग दिनानिमित्त अमरावतीमधील पोलीस कर्मचाऱ्याने पाण्यात योग सादर केला। जलतरण केंद्रात 11 फूट खोल पाण्यात तब्बल 1 तास योगासनं केली। प्रवीण आखरे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। इराण इस्रायल युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे। या दरम्यान इस्रायलचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची युरोप देशांच्या दौऱ्यावर ते आहेत। ते स्वित्झर्लंडमध्ये दाखल झालेत। युद्धासंदर्भात ते युरोपियन नेत्यांशी चर्चा करणार आहेत। पाकिस्ताननं डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली आहे। इराण इस्रायल युद्ध सुरू असताना ट्रम्प यांचे दररोज वेगवेगळी विधानं समोर येत आहेत। अशातच पाकिस्ताननं थेट शांततेचा नोबेल पुरस्कार हा ट्रम्प यांना मिळावा अशी शिफारस केली आहे।
चांदवडमध्ये वन विभागानं बिबट्याला जेरबंद केलंय। या बिबट्यानं एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला ठार केलं होतं, तर एका वृद्ध महिलेला देखील जखमी केलं। यामुळे वन विभागानं या भागात पिंजरे लावले होते। बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। चंद्रपूरमधल्या कर्मवीर महाविद्यालयाच्या परिसरात बिबट्याचं दर्शन झालंय। या बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। याबाबत वन विभागाला सुद्धा माहिती देण्यात आली, मात्र काही वेळातच हा बिबट्या पसार झाला। गोंदियातल्या अंजोरा आणि साखरीटोला या दोन गावात नागरिकांना वाघाचं दर्शन झालंय। या वाघाला वन विभागाच्या रॅपिड रेस्क्यू टीमनं जेरबंद केलं, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला। पैठणच्या जायकवाडी धरणात आज वरच्या धरणातून येणाऱ्या विसर्गाचं पाणी दाखल होणार आहे। सध्या 292 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। धरणाचा साठा 29.66% झालाय। गेल्या वर्षी याच दिवशी साठा फक्त 5.5% इतकाच होता। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची आवक सुरू झाली आहे। नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातला पाणीसाठा हा 48% पोहोचलाय। शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण हे 68% जवळपास पोहोचलंय। गंगापूर धरण हे मातीचं धरण असल्यामुळे कुठलाही धोका उद्भवू नये याकरता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। मोसमी पावसानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची घोषणा केली आहे, मात्र विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात पावसाची तूट कायम आहे। जून महिन्याच्या पहिल्या 20 दिवसांमध्ये या तीनही विभागात पावसाची मोठी तूट दिसून आली आहे। विदर्भात 57%, मराठवाड्यात 39% पावसाची तूट नोंदवली गेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। बेळगाव जिल्ह्यातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद ठेवल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। परिणामी कृष्णा नदीसह उपनद्यांना सुद्धा मोठा फुगवटा निर्माण झालाय। त्यामुळे नृसिंहवाडी मंदिर परिसरात कृष्णेचं पाणी पोहोचलेलं आहे। पुण्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या परिसरात पावसाचा जोर ओसरलाय। या चारही धरणांमध्ये मिळून आज मिती 9.25 अब्ज घनफूट इतका पाणीसाठा आहे। या पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांमध्ये 0.57 टीएमसी इतकी वाढ झाली आहे। खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमधून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो। जून महिना संपत आला असून सुद्धा भंडारा जिल्ह्यात दमदार पावसानं अद्याप हजेरी लावली नाहीये। त्यामुळे शेतीच्या मशागतीचं काम रखडलंय। शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय।